संविधान को घर घर पहुंचाना और उसका मूल्य बताना हमारी जिम्मेदारी। संजय शेंडे, नागपुर। आज की पीढ़ी आज़ादी और भारतीय संविधान की लाभार्थी है, इसलिए संविधान को घर घर पहुंचाना हमारी जिम्मेदारी है, ऐसा प्रो संजय शेंडे ने कहा। कार्यक्रम की अध्यक्षता प्रोफेसर भीमराव गायकवाड़ ने की। वे बहुजन हिताय संघ द्वारा आयोजित साप्ताहिक बैठक में बोल रहे थे। डॉक्टर शंकर खोबरागड़े, भीमराव गायकवाड़ और देवीदास राउत मंच पर उपस्थित थे। प्रो शेंडे ने अपने भाषण में कहा कि आज की युवा पीढ़ी देश को मिली आज़ादी और संविधान में दिए गए अधिकारों के कारण सामाजिक, शैक्षणिक और आर्थिक प्रगति कर रही है। उन्होंने कहा कि संविधान के मार्गदर्शन में समाज में समानता, भाईचारा और न्याय के मूल्यों का संचार हो रहा है। बहुजन हिताय संघ द्वारा आयोजित ये कार्यक्रम बहुजन हिताय संघ द्वारा आयोजित किया गया था। इस कार्यक्रम में विभिन्न क्षेत्रों के प्रतिष्ठित व्यक्तियों ने भाग लिया। बताया गया कि ये साप्ताहिक व्याख्यान सामाजिक परिवर्तन में संविधान के महत्व को उजागर करने के उद्देश्य से आयोजित किया गया था। भारतीय घटनेचे शिल्पकार परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन। प्रज्ञापीठावर विराजमान मान्यवरांना अभिवादन। आज बहुजन हिताय संघाच्या 435व्या साप्ताहिक सभेला उपस्थित धम्मसेवक धम्मसेविका यांना सप्रेम जय भीम। मी आपल्यासमोर दिनांक 31 ऑगस्ट ते आज दिनांक 6 नोव्हेंबर पर्यंतचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण उल्लेखनीय कार्याचे दिनविशेष वाचन करणार आहे। कृपया आपण अवलोकन करावे ही नम्र विनंती। दिनांक 31 ऑगस्ट 1917 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महाराजा शहाजीराव गायकवाड यांच्याशी बडोदा येथे भेट। 31 ऑगस्ट 1955 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई राज्य कनिष्ठ गाव कामगार असोसिएशन स्थापन केली होती। 31 ऑगस्ट 2006 पूज्य वंदे डॉक्टर के.एस. दमानंद नायर महाथेरो यांचा स्मृती दिवस। 1 नोव्हेंबर 1951 राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभ संपन्न झाला होता। 2 नोव्हेंबर 1953 भाषिक राजनिर्मिती विषयक विधेयकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले होते। 2 नोव्हेंबर 1954 राज्यसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती विषयक आयोगाच्या चर्चेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले होते। 3 सप्टेंबर 1937 गांधी शेतकऱ्यांना तिसरा बैल मार्शलतर्फे पुणे करार विरोधी सत्याग्रह झाला होता। 4 सप्टेंबर 1925 पुणे नगरपालिकेत महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा ठराव चर्चेला आला होता। 4 सप्टेंबर 1932 वडाळा येथील गणेश उत्सवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण। आमचा संघर्ष राजकीय सत्ता प्राप्तीसाठी आहे असे त्यांचे वक्तव्य होते। 5 सप्टेंबर 1936 पतित पावन हे साप्ताहिक नागपूर येथे प्रसिद्ध करण्यात आले होते। 5 सप्टेंबर 1988 डॉक्टर बा.आर.डी. भंडारे यांचे निर्वाण। आणि आज दिनांक 6 सप्टेंबर 1930 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ब्रिटिश सरकारकडून गोलमेज परिषदेकरिता निमंत्रण प्राप्त। 6 सप्टेंबर 1954 वर्गीकृत जाती आणि अन्य जाती आयुक्त यांच्या प्रतिवृत्तावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण। बाबासाहेब आंबेडकर यांनी SC/ST उन्नतीकरिता उपाय सांगितले होते। बाबासाहेब म्हणतात की देशात 2 राष्ट्र आहेत, मागासवर्ग शोषित राष्ट्र आहे तर दुसरा शासन करणारा, परंतु आम्ही एका वर्गाला दुसऱ्या वर्गावर नेहमी राज्य करू देणार नाही। आम्ही नेहमी शोषित माहिती संकलित करून आम्हाला दिली त्याबद्दल आपलं अभिनंदन। यानंतर हे सुत्त पाठांकरिता पदाचार्य देवीदासजी राऊत यांना मी निमंत्रित करतो।
अध्यक्ष प्राध्यापक भीमराव गायकवाड सर आणि आजच्या सभेचे चीफ गेस्ट प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय शेंडे सर, समीक्षक आणि आंबेडकर विचारवंत आणि आपण सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. विनय पीठक मध्ये एक अशी काही स्टोरी आहे, त्या स्टोरी मधलं आज आपण सांगणार आहोत की सुप्रियाने आपले मास दिले. एक उपासक आणि उपासिका, त्याचं नाव सुप्रिय आणि त्याच्या बायकोचं नाव होतं सुप्रिया. आणि ते इतके उपासक होते की प्रत्येक विहारात जात होते आणि त्या विहारात जाऊन तिथे वंदना वगैरे सर्व झाल्यानंतर भंतेजी लोकांना विचारत होते की भंतेजी, तुम्हाला काही आवश्यकता, कशाची आवश्यकता आहे? कोणी बिमार तर नाही? बिमार असेल तर थोड्या औषध वगैरे नेऊन जायचं. तर एक भंती तिने सांगितलं की मी बिमार आहे आणि मी जुलाब घेतलेला आहे, पण मला असं वाटतंय की माझ्यासाठी तू मांस आणलं पाहिजे, मटण आणलं पाहिजे. ठीक आहे म्हणते, मी घेऊन येईल तुम्हाला. तेव्हा हे घरी आली आणि तिने आपल्या नौकराला सांगितलं की तू जाय वाराणसीमध्ये जा आणि मटण घेऊन ये. पण तो नौकर गेला आणि संपूर्ण वाराणसी बघितली, पण तिथे त्यांना काही मांस मिळालं नाही, कारण त्या दिवशी बकरेच नाही कापले होते असं त्याचं म्हणणं होतं. त्यामुळे तो वापस आला आणि सांगितलं की कुठेच मांस नाही. मी सर्व शोधून पाहिलं पण नाही आहे. परंतु तिला वाटलं की मी भंतेजीला सांगितलं होतं की उद्या मांस पाठव आणि नाही पाठवलं तर हा उपवासिकावर कलंक लागेल. म्हणून तिने काय केलं, घेतली सुरी आणि आपल्या मांडीचं मांस कापलं. तिला सांगितलं की तू ह्याची भाजी बनवून त्या भंतेजीला अमुक अमुक विहारात जा आणि अमुक अमुक भंतेजीला घेऊन ये. त्या दासीनं बनवलं ते सर्व आणि घेऊन गेली. आता तिथे भंतेजीने विचारलं का सुप्रिया कुठे आहे? तर तिने सांगितलं की ती बिमार. ठीक आहे. मग तिचा पती आला, तो मोठ्या नावात म्हणला सुप्रिया सुप्रिया. ते रूम मधून सांगून राहिले की मी इथे बिमार आहे, आजारी आहे. त्याला सर्व हकीकत माहीत झाली तर तो म्हणाला की किती श्रद्धाळू आहे, तू किती श्रद्धाळू आहे. आणि मग तो उठून भगवान बुद्धाकडे गेला. भगवान बुद्धाकडे गेल्यानंतर वंदन करून एका बाजूला बसला आणि त्याने सांगितलं, भगवान की उद्याचं भोजन तुमचं आणि सर्व संघासोबत माझ्याकडे आहे. भगवान बुद्धांनी मोड पाडूनच ते स्वीकार केले. आणि दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी गेल्याबरोबर पहिले सुप्रियाला विचारलं. आता तथागतमध्ये सम्यक समजून त्यांना सर्व माहितच होतं, तिन्ही काळ माहीत राहतात त्यांना. तर त्यांनी विचारलं सुप्रिया कुठे आहे? तर सुप्रियानं सांगितलं तर तथागता ते बिमार, तर तिला घेऊन येईल, ते येऊ शकत नाही म्हणे, त्यामुळे चाललाच होत नाही. तू काही का तिला का उचलून आण तिला, पण ती इथे घेऊन ये. मग त्यांनी काय केलं, तिला उचलून आणलं तथागता जवळ आणि काय केलं झालं म्हणजे तथागताच्या दर्शनाने तिचं ते घाव जो होता तो कमी झाला आणि ते चालायला लागली. तथागताचं दर्शन घेतलं आणि तिने पूर्ण संघाला भोजनी वाढलं दोघांनी. आणि तथागताच्या भोजन वगैरे आटून त्यांनी मग तिथे देशना दिले या दोघांनाही आणि मग ते निघून गेले. आता निघून गेल्यानंतर मग रस्त्याने भिक्खू संघाची त्यांनी होता संघ, तर तेव्हा त्यांना विचारलं, कारण कोण्या भंतेजीने ते मांस मागितलं. तू बिमार होता, तो भंतेजीने म्हणजे मी मागत होता. भगवान तुला माहित आहे का हे कशाचं मांस होतं? नाही भगवान मला माहित नाही. अरे भेड्या, अरे मूर्खा, तू माणसाचं मांस खाल्लं. त्यालाही पश्चातापच झाला. मग तेव्हा तथागतांनी काही नियम पाळून ठेवले.
की कोणतं मांस नाही खायचं. त्यावेळेस ते पुन्हा त्यांनी सांगितलं, आजपासून तुम्ही मनुष्य मांस, हत्ती मांस, घोडा मांस, कुत्रे मांस, सर्प मांस, वाघ मांस, अस्वल मांस, तडक, लकडबंगा याचे मांस खायचे नाही. आणि जो खाईल त्याला दुसत्याचा दोष लागेल. तुम्ही खिचडी खाऊ शकता. खिचडी खाल्ल्याने 10 प्रकारचे लाभ होतात असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि ते म्हणजे वन्न, सुख, प्रतिभाचा विकास, भरभराट, तहान दूर होते. बौद्ध धर्मात मांस खाणे निषेध नाही आहे, पण त्यामध्ये एक शर्त आहे. ते मांस कसा असायला पाहिजे? त्रिकोटी असायला पाहिजे. त्रिकोटी म्हणजे परिशुद्ध असायला पाहिजे. ते मांस भिक्षूच्या उद्देशाने, जसं भिक्षूनं सांगितलं म्हणून मी बनवून आणलं असं नको. जे उपासक आपल्याला भोजन देतात त्यांनी जे वाढलं ते खायचं. मग ते मटण राहो, काही राहो, कोणती भाजी राहो,